हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. तर आज आपण दम आलू बिर्याणी बघणार आहोत. तर त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही नोट डाऊन करा. तर इथे मी दम आलू घेतलेले आहेत, म्हणजे छोटे बटाटे जे आहेत हे दोन भाग करून थोडंसं मीठ घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि आपण आता याला मॅरिनेट करणार आहोत. तर इथे मी दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद, मीठ, धणा जिरा पावडर, थोडासा बिर्याणी मसाला घालून हे बटाटे जे आहेत, छोटे बटाटे, ते आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आणि आपण एक 10 ते 15 मिनटं हे बाजूला ठेवणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि थोडेसे खडे मसाले हे परतून घेतलेले आहेत. थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट पण घातलेली आहे. आता आपण थोडीशी हळद घालूया, मग लाल तिखट घालायचं आहे आणि पुन्हा धणा जिरा पावडर घालायची आहे फोडणीमध्ये आणि मीठ पण घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर थोडंसं घरगुती लाल तिखट जे असतं ते पण मी घातलेलं आहे. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं शिजवून घेऊया. आता दुसऱ्या बाजूला मी तांदूळ जे आहेत हे शिजत ठेवले होते. तर हे बघा, याच्यामध्ये आपण हे दम आलू जे आहेत मॅरिनेट केलेले ते घालूया आणि आता हे परतून घेऊया. तर कांदा टोमॅटोमध्ये आपले हे दम आलू जे आहेत हे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता आपण राईस जो आहे तो चेक करूया. तर इथे मी इंडिया गेटचा तांदूळ घेतलेला आहे. तर त्याच्यामध्येही खडे मसाले थोडे घातलेले आहेत आणि तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साधारण 80% आपल्याला कुक करायचं आहे आणि पाणी जे आहे हे सॉल्टी असलं पाहिजे, म्हणजे तो राईस जो आहे तो व्यवस्थित लागतो. तर आता आपल्याला हा राईस जो आहे या बिर्याणी बेसमध्ये आपल्याला हा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर हे बघा, असं मी स्प्रेड करून घेते, लेवल करून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं केशराचं दूध जे आहे हे साईडून घालायचं आहे आणि थोडंसं तूप पण घालायचं आहे. तर आता आपण हे 15 मिनटं दमवरती आपण ही बिर्याणी जी आहे ती ठेवणार आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता की आपली बिर्याणी जी आहे, आलू बिर्याणी किंवा दम आलू बिर्याणी ही रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही तांदूळ पण बघू शकता किती छान असं मोकळा दिसतो आहे आणि ग्रेव्ही पण अशी छान दिसते आहे. तर हे बघा, दम आलू पण व्यवस्थित हे असे शिजले आहेत. तर आता हे स्टार्टर जे आहे हे मी बाहेरूनच मागवलं होतं. तर एक पनीर स्टार्टर, थोडंसं सॅलेड आणि व्हेज मंचुरियन. तर असा आमचा हा डिनरचा बेत होता. तर होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर हे स्पेशल ताट जे आहे हे बहिणीच्या वाढदिवसासाठी मी केलं होतं. थँक्यू.